नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, युनिट 1 मध्ये आपण 2 संतवाणी झाल्यात, 2 लेसन झालेत. आता आपण रॅपिड रीडिंग कडे आलो आहे. त्यातलं मोठे होत असलेल्या मुलांना याआधी मी मराठीत पाठवलेलं आहे. आता मराठी अँड हिंदी यात पण टिपा लिहा, शॉर्ट नोट्स. यात आहे बार्क. मग या पाठाचे लेखक, आता कोणत्या पाठाचं नाव तर आहेच तुमच्या समोर. काय आहे बरं? मोठे होत जाणाऱ्या मुलांना. हो ना, वरती पण आहे. तर या पाठाचे लेखक भारतातील सुप्रसिद्ध अणुशास्त्रज्ञ डॉक्टर, इथे मी संपूर्ण डॉक्टर हा शब्द लिहिला होता म्हणून तर हा मी कट केलाय आणि डॉ करून पॉइंट दिलाय, अनिल काकोडकर आहेत. या पाठात मोठे होत जाणाऱ्या मुलांना उद्देशून पत्राद्वारे लिहिलेला हा उपदेश आहे. बार्कमध्ये ट्रेनिंग स्कूलला लेखक गेले होते तेव्हाचे बार्क म्हणजे भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर, म्हणजेच भाभा अणु संशोधन केंद्र या नावाचे लघुरूप आजच्या घडीला म्हणजेच आता बार्क ही संस्था प्रचंड मोठी आहे. आता हे मी सांगितलं होतं, मोठे मोठे पॉइंट्स म्हणजे ब्रीफ क्वेश्चनला जे पॉइंट्स आहे मेन त्याला आपण अंडरलाईन करायचं आहे. मी रेडमध्ये केलेलं असल्यामुळे केलं नाही. लेखक तिथं गेले तेव्हा संस्थेला जेमतेम म्हणजे ओन्ली 7 इयर्सच झाले होते, 7 वर्ष झाली होती. बार्कमध्ये मेटलायझिंग प्रक्रियेला लागणारी यंत्रसामग्री होती. बघा, 2-3 मार्कांचं असतं काय तेव्हा यातलं मेन पॉइंट, प्रश्न पाठ म्हणजे उत्तर मोठं पाठ करायचं नाही, समजून घ्यायचं. कारण याचा पॅसेज तुम्हाला दिलेला नसतो, समजून घ्या आणि त्यानुसार लिहा. हा बार्क जो शॉर्ट आहे तो आपल्याला येतोच, म्हणजे या लेसन मधला क्वेश्चन येणार म्हणजे येणार. नेक्स्ट वन, डॉक्टर होमी भाभा. डॉक्टर होमी भाभा म्हणजे प्रचंड स्फूर्तिदायक व्यक्तिमत्व होते. नवचैतन्य निर्माण करणारी वृत्ती, लेझिनेस नव्हता त्यांची होती. होमी भाभा यांनी भारतातील अणुसंशोधनाचा पाया घातला, बेस, म्हणून त्यांचे नाव भाभा अणु संशोधन केंद्र या संस्थेला दिलेले आहे. हे भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर या नावाचे लघुरूप आहे. लेखक व सर्व मुलांनी डॉक्टर भाभांना प्रश्न केला की आम्ही इतके मुलं मुली आहोत पण सर्वांना पुरेल इतकं काम कुठे आहे? तुम्हा मुलांना प्रश्न, ये कैसे लिखे हो, कैसे लिखे हो, भी कैसा होगा? असाच तुमच्यासारखा प्रश्न जेव्हा त्या संस्थेला गेले, इन्स्टिट्यूटला गेले, सेंटरला गेले तेव्हा या मुलांनी विचारला. इथे त्याची काळजी न करता संशोधन करत राहा. म्हणजे अभी पढ़ाई कैसे होगी, अभी कैसे होगा, पुस्तक आहे वाचा, टेक्स्च्युअल आहेत क्वेश्चन ते सॉल्व करा. या व्यतिरिक्त अब कैसा होगा हा प्रश्न आपल्याला समोर असतो. आणि इथेच तुम्हाला टायटलच आहे, मोठे होत असलेल्या मुलांना. म्हणजे तुम्ही मोठे होत आहात, 10वीत गेला आहात, तुम्ही थोडे मोठे होत आहात, मग तुम्हाला कळलं पाहिजे सेल्फ स्टडी कशी केली पाहिजे, काय केलं पाहिजे, आन्सर स्वतः कसं लिहिलं पाहिजे. तसंच इथे पण दिलं आहे की तुम्ही या सगळ्या गोष्टींची काळजी करू नका, विचार करू नका. तुम्ही स्वतःचं काम निर्माण करा. आपण काय काम करायचं हे तुम्ही स्वतः ठरवा. बॉसने सांगितलं तेवढंच काम करायचं आणि सांगितलं नसेल तर आपल्याला कामच नाही असं समजायचं, हे चूक आहे. ही प्रवृत्ती गेली पाहिजे असे डॉक्टर होमी भाभा सर्वांना म्हणाले. असे होते डॉक्टर. आता सर्वांना म्हणाल्यानंतर फुलस्टॉप द्यायचा आहे जो मी विसरले, आणि असे होते डॉक्टर होमी भाभा हे लिहायचंय कारण आपण त्यांचं शॉर्ट नोट्स लिहितो आहे. तर जस्ट हिंदीमध्ये बघूया. बार्क म्हणजे काय? भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर. आज भाभा अणु संशोधन केंद्र, इसका लघु रूप यानी आज का बार्क.
ये संस्था बहुत बड़ी है। सॉरी, लेखक वहां पहुंच गए थे तब इस संस्था को ओनली 7 ईयर्स हुए थे। भारत में मेटलाइजिंग प्रक्रिया की यंत्र सामग्री थी। सेकेंड वन, डॉक्टर होमी भाभा, इनके बारे में स्फूर्तिला व्यक्तिमत्व था, नव चैतन्य निर्माण करने वाली वृत्ति थी, आलसी नहीं थी। होमी भाभा ने भारत के अनुसंशोधन का बेस यानी पाया यहाँ रचा, इसलिए इस संस्था को भाभा अनुसंशोधन केंद्र ऐसे नाम दिया गया। लघु रूप यानी बार्क है। लेखक और उनके सब जो दोस्त थे, स्टूडेंट छात्रा जो थे, डॉक्टर भाभा से प्रश्न किया कि हम इतने सारे लड़के लड़कियां यहाँ पे आए हैं मगर इतना काम तो यहाँ दिखाई नहीं दे रहा है। तब डॉक्टर भाभा ने उन्हें कहा, इसकी चिंता मत करो, खाली संशोधन में ध्यान दो। सरकार के खर्च कितना आएगा ये सोचने का काम अभी नहीं है, आप खुद काम ढूंढ निकालो। कौन सा काम कर सकते हैं ये खुद तय करो। सेल्फ बॉस ने बताया उतना ही काम करना है और न बताया तो हमें काम ही नहीं, ऐसे सोच गलत है। ये जो प्रवृत्ति है, ये भावना है, हमने दूर करनी चाहिए। ऐसे डॉक्टर भाभा थे। कितना आसान। ऐसे ही आप स्टोरी रूप करो और आप लिखते समय ओनली राइटिंग प्रैक्टिस जरूरी है, क्योंकि रैपिड रीडिंग में ऑब्जेक्टिव क्वेश्चंस नहीं है। सेकंड क्वेश्चन, स्काय इज द लिमिट ही परिस्थिती केव्हा निर्माण होऊ शकते ते पाठाच्या आधारे लिहा। माझं प्रिंट असल्यामुळे पॅरिग्राफ इथे देऊ शकले नाही, पण मोठ्या प्रश्नांना 3 प्यारा करा, हे लक्षात घ्या। नाही तर तुम्ही आपने तो किया नाही, माझं शक्य नाही झालं इथे। डॉक्टर अनिल काकोडकर यांचा मोठे होत असलेल्या मुलांनो, या पाठात कुठल्याही कामाची सुरुवात, काय म्हटलेलं आहे, कुठल्याही कामाची सुरुवात असंख्य छोट्या छोट्या कामांमधून होत असते, हा उपदेश केलेला आहे। कारण आपण बघतो, नहीं नहीं ये आया नहीं, वो नहीं आया, वैसे नहीं हुआ। अरे बाबा, एक लेसन झालेलं आहे, अनाउन्स केलेलं आहे की आपण परीक्षा घेणार आहोत, लगेच आता तर प्रश्नच नाही, पण आपण परीक्षा घेणार आहोत म्हटलं की मुलांना टेन्शन आलं। काय टेन्शन येतं बरं? परीक्षा है मगर हमारा पोर्शन खत्म नहीं हुआ है। अरे पण जे झालं ते तर करा, 50% तर मार्क येतील ना तुम्हाला सध्या, पण आपण तो विचार करत नाही। आणि हाच उपदेश की असंख्य छोट्या छोट्या कामांमधून होत असतं, कशाची? छोट्या कामाची। किंवा अभ्यास सुद्धा आपण एका दिवशी अख्खे लेसन किंवा पोयम वाचतो का? नाही। मग हा उपदेश या पाठात, मग तुम्ही स्टुडंट म्हणूनच नव्हे तर आम्ही सुद्धा तेच करतो। लेखक बार्क म्हणजे भाभा अणुसंशोधन केंद्र या ट्रेनिंग स्कूलला असताना लेखक व त्यांच्या ट्रेनिंग स्कूलच्या मुलामुलींनी विचारले की आम्ही इतकी मुलं मुली आहोत, पण सर्वांना पुरेल इतकं काम कुठे आहे? तेव्हा डॉक्टर होमी भाभा म्हणाले, तुम्ही त्याची काळजी का करता? तुम्ही सर्वजण संशोधन करत राहा। काय सांगितलं? की तुम्ही फक्त शोधत राहा, बघा आपल्याला पुढे काय करता येईल, काय करता येईल, काय करता येईल तसं। त्यासाठी सरकारला किती खर्च येतो याचा विचार करू नका। तुम्ही मात्र एक करा, स्वतःचं काम निर्माण करा। आपण काय काम करायचे हे स्वतःशी ठरवा। साहेबांनी सांगितले तेवढेच काम करायचं आणि सांगितलं नसेल तर आपल्याला कामच नाही असं समजायचं, ही तुमच्यातील प्रवृत्ती दूर गेली पाहिजे। हा मुद्दा लेखकांच्या मनावर कोरला गेला। म्हणजे त्यांनी काय केलं, लेखकांना तो पटला की खरंच आहे, आपण रडत बसायचं नाही, आता मला काम नाही, मला काम नाही, मला काम नाही, किंवा मला अभ्यास नाही, अभ्यास नाही। अरे बोर्डाची परीक्षा आहे, सगळ्याच पोर्शन राहणार आहे, हो ना। फॉर एक्झाम्पल सांगितलं, पण मुझे तो कुछ काम ही नाही। अरे तुम्ही शोधा, विचारा। ते म्हणतात, म्हणजे लेखकांच्या मनावर हे अगदी ठसलं, त्यांना पटलं ह्यांचा विचार। ते म्हणतात, स्काय इज द लिमिट, कारण पहिले मदत घेणं
हे ठीक आहे, एकमेकांना सहाय्य करणे ठीक आहे, पण शेवटी स्वतःला सक्षम करता आले पाहिजे आणि स्वतःचे मार्ग शोधले पाहिजे. हाच त्यातून त्यांनी बोध मोरल घेतलेला आहे की भावांनी जे सांगितलं आहे की खरंच हेच बरोबर आहे, नाही तर मला काम नाही आहे, मी आता काय करू, रडत बसण्यापेक्षा आपलं काम आपणच शोधलं पाहिजे. आणि म्हणून स्काय इज द लिमिट. म्हणजेच काय बरं, म्हणून ते म्हणतात की स्काय इज द लिमिट. कारण पहिले मदत घेणं हे ठीक आहे, म्हणजे फर्स्ट वन काय केलं पाहिजे, किंवा तुम्ही एखादी स्टेप बघितली पाहिजे किंवा रेफरन्स घेतला पाहिजे. पण एकमेकांना सहाय्य करणं ही ठीक आहे, ओके, पण शेवटी स्वतःला सक्षम केलं पाहिजे. कारण काय आहे बेटा मुलांनो, की आपल्याला आपला पेपर स्वतःलाच लिहायचा आहे. आपले मित्रमैत्रिणी थोडी जाणार आहे, कॉपी केली तरीही आपल्याला चांगला दंडुका मिळतो ना, किंवा टीचर म्हणतात चलो स्टँड अप म्हणतात की नाही. अँड हा जो मी क्वेश्चन घेतलेला आहे सेकंड, त्यात काय आहे की आधी डॉक्टर होमी भाभांविषयीचं जे आपण लिहिलं कॅरेक्टर त्यामध्येच हे आहे. फक्त त्यातला स्काय इज द लिमिट हा जो क्वेश्चन आहे हा शेवटी तुम्ही लेखकांच्या मते काय आहे हे शेवटचे 3 लाईन तुम्ही मात्र लक्षात घ्यायचं. म्हणजे भाभा, डॉक्टर भाभा के इस मुद्दे से लेखक प्रभावित हुए. वो कहते हैं स्काई इज द लिमिट, यानी पहले मदद करना, मदद लेना, ये बात तो ठीक है, मगर आखिर में तो खुद को ही सक्षम होना जरूरी है, आत्मनिर्भर. इसलिए खुद को मार्ग सुलझाना चाहिए, आत्मनिर्भर होना चाहिए. देखो कितना सेल्फ रिस्पेक्ट भी बोल सकते हैं, हा ना. थर्ड वन, मेटलायझिंग प्रक्रियेवर काम न होण्यामागची कारणे कोणती असावीत असे तुम्हास वाटते. लेखक डॉक्टर अनिल काकोडकर यांचा मोठे होत असलेल्या मुलांनो या पाठामध्ये मुलांना उपदेशपर पत्र लिहिलेले आहे. तुम्ही मुलं जस्ट आता मोठे होत आहात, त्यामुळे तुम्हाला क्या अच्छा और क्या बुरा ये तो बात सब बताते ही है, मम्मी डैडी बताते हैं, स्कूल में टीचर भी बताते हैं, मैं भी बताती हूँ, है ना. तो इसी तरह इस पाठ में उपदेश किया है. ट्रेनिंग स्कूल मधील प्रशिक्षण संपवून लेखक बार्क मध्ये इंजिनियर म्हणून जॉईन झाले. तेव्हा त्यांना मेटलायझिंग प्रक्रियेवर काम करण्यास सांगण्यात आले. तेव्हा हे काम करण्यास यंत्र सामग्री होती, पण त्याचा वापर करण्यात आला नव्हता. मशीनी थी, सब था, मगर उसको यूज नहीं किया था. लेखकांनी मदत मागितली, पण ती पण दिली नाही. आणि तुला स्वतःला सर्व करावं लागेल असे सांगण्यात आले. वरिष्ठांची आज्ञा म्हणून लेखकांनी सुरुवात पण केली होती. ते काम पूर्ण केलं, परंतु म्हणजे यात लेखकांची जिद्द सुद्धा लक्षात येते. परंतु वरिष्ठांनी कामाची व्याप्ती वाढवली. हे करूया ते करूया असे म्हणून, मग कसं, नाही नाही और इसमें ये किया तो, और ही काम बढ़ाया तो, असं म्हणून. आता सांग, म्हणजे त्यांना विचारलं की अरे अरे नाही एवढ्यावर थांबू नये, आपण पुढे जाऊ. आणि पुन्हा त्यांनी विचारलं की आता सांग तुला काय पाहिजे, काय मदत हवी आहे, कोणती मदत पाहिजे, जे हवे ते मिळेल, मी स्वतः तुला मदत करेन. त्यावर लेखकांनी काय उत्तर दिलं बरं, प्रामाणिकपणे दिलं बरं. अभी मुझे नहीं चाहिए असं नाही म्हटलं. त्यांनी सांगितलं सध्या मदत नको. यावरून असे दिसते, हा प्यारा खाली घ्यायचा, यावरून असे दिसते की काम सुरू करण्याआधीच लोक अनेक मागण्या करतात, स्वतःहून कामाची आवड निर्माण करत नाही. सर्व यंत्रसामग्री असूनही स्वतःहून काम न करण्याची प्रवृत्ती दिसून येते. आपल्याला येत नसताना दुसऱ्यांना काम सांगणे योग्य नाही. तसेच स्वतःला काहीही येत नाही, परंतु दुसऱ्यांना काम सांगणे योग्य नाही. स्वतः काम करू शकतो हे आधी दाखवावे. यात तुम्ही असं लिहू शकता, आधी केले मग सांगितले. तुमच्या एका क्वेश्चन मध्ये पण आहे.
म्हणजे तोही तिथे संदर्भ हे आधी दाखवायचं, प्रूव्ह करायचं. दुसऱ्यांच्या जीवावर उड्या मारू नये असा सुंदर उपदेश या पाठामधून लेखकांनी केलेला आहे असे दिसून येते. आता हिंदीमध्ये हाच आपण बघूया कि ट्रेनिंग स्कूल का अध्यापन खत्म करके लेखक जब इंजीनियर के पोस्ट में बार्क में ज्वाइन हुए तब लेखक से मेटलाइजिंग पर काम करने के लिए बताया. यंत्र सामग्री थी मगर उसका यूज नहीं हुआ था. लेखक ने हेल्प मांगी तो वो भी मिली नहीं. उन्हें बताया गया खुद ही काम करो, खुद ही सब यानी सब एनालिसिस करो. वरिष्ठ अधिकारी जब आए समझ के लेखक काम को शुरुआत की, काम पूरा भी किया. तभी वरिष्ठ अधिकारी आए वहां पे और करने लगे, ये करना है, वो करना है, ऐसे कहना है. और उन्होंने कहा कि अभी बताओ क्या चाहिए आपको, कौन सी मदद चाहिए. लगे तो मैं खुद आपको हेल्प करूंगा. तब लेखक ने उन्हें बहुत नम्र से कहा कि नहीं, अभी मुझे आपकी यानी किसी की भी हेल्प की जरूरत नहीं है. हेल्प आपको मिलेगी इतना ही नहीं तो अधिकारी बोले कि मैं खुद आपको करूंगा ना हेल्प, तो उन्होंने उन्हें मना कर दिया. यानी लोग काम से पहले ही क्या करते हैं, मदद मांग लेते हैं, ये चाहिए वो चाहिए. तो खुद से ही उपाय ढूंढना जरूरी है. सब यंत्र थे, सब था, मगर खुद काम न करना ये प्रवृत्ति इस हिसाब से दिखाई देती है. मगर जब हम खुद करने लगते हैं तो हमें एक एक नया नया तरीका दिखाई देता है. यानी कौन सा है, आधी दाका. यानी पहले हम लोगों ने प्रूव करना चाहिए और उसके बाद ही दूसरों की हेल्प लेना जरूरी है. तो बच्चों, अभी रैपिड रीडिंग हो गया है, पोयम हो गई है और 2 लेसन हो गए हैं. इसके बाद मैं आपको 50 मार्क्स का पेपर बताने वाली हूँ नेक्स्ट टाइम. तो स्थूल वाचन जो है उसे सब्सक्राइब करो, लाइक करो. एंड अगेन यदि कोई यानी प्रॉब्लम आया, क्यूरीज आई, तो कॉल करो या व्हाट्सएप पे मैसेज भेजो. ओके, सो विश यू ऑल द बेस्ट.